नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निर्णय प्रक्रिया याचा अर्थ व प्रकार सांगणार आहोत, प्रकार पाहणार आहोत। शालेय व्यवस्थापनामध्ये निर्णय प्रक्रिया काय असते, ती कोणत्या प्रकारे राबवली जाते याचे सविस्तर आपण पाहणार आहोत। प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या संदर्भात निर्णय घ्यावाच लागतो। काही व्यक्तींवर वारंवार निर्णय घेण्याची पाळी येते, तर काहींवर कमी वेळा। काही निर्णय हे केवळ निर्णय घेणाऱ्या व्यक्तीवर परिणाम करणारे असतात, काही त्या व्यक्तीवर व इतरांवरही परिणाम करतात आणि काही फक्त इतरांवरच परिणाम करणारे असतात। या सर्व प्रकारचे निर्णय घेण्याची वेळ ही व्यवस्थापनातील प्रत्येकावरच येते, परंतु वरिष्ठांवर ही वेळ सतत येत असते। व्यवस्थापनाच्या प्रत्येक पैलूच्या केंद्रस्थानी निर्णय घेणे हे काम असल्याचे आढळून येते। काही व्यवस्थापन तज्ज्ञ तर व्यवस्थापन आणि निर्णय घेणे यांच्यात द्वैत मानत नाहीत। उलट पक्षी ते म्हणतात की ह्या एकाच ज्ञानाच्या दोन बाजू आहेत आणि इतक्या टोकाचे मत स्वीकारले नाही की त्यांनी निर्णय घेणे व व्यवस्थापनातील सर्व महत्त्वाचे काम याबद्दल दुमत होण्याचे कारणही नाही असे त्यांनी मानलेले आहे। समान प्रसंगाचे दोन पर्याय असताना त्यामधील एक पर्याय निवडणे याला निर्णय असे म्हणतात। विल्यम ग्लेकच्या मते दोन किंवा अधिक पर्यायांमधून निवडलेला एक पर्याय म्हणजे तो निर्णय आहे, किंवा निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी घडून आलेली विचार प्रक्रिया, विचार विनिमय म्हणजेच निर्णय आहे। अ डिसिजन इज अ चॉईस बिटवीन टू ऑर मोर अल्टरनेटिव्स इज कॉल्ड ॲज डिसिजन. Decision making is a process of thoughts and deliberation that leads to decision. ही व्याख्या विल्यम ग्लेक यांनी सांगितलेली आहे। निर्णय प्रक्रिया ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे, कारण उपलब्ध पर्यायांचा तौलनिक अभ्यास करावा लागतो। हा पर्याय स्वीकारला तर काय होईल, नाही स्वीकारला तर काय होईल, किंवा याऐवजी दुसरा पर्याय स्वीकारला तर काय होईल, याप्रमाणे प्रत्येक पर्यायाबाबत साधक बाधक विचार करावा लागतो। त्यामुळे निर्णय घेणे ही एक निवड प्रक्रिया आहे। विशिष्ट पर्यायाची निवड केल्यामुळे सर्व अनुवंशिक जबाबदाऱ्या आपोआप स्वीकाराव्या लागतात। त्यामुळे होणारे फायदे आणि त्या संदर्भातील होणारे तोटेही सोसण्याची जबाबदारी किंवा तयारी ठेवावी लागते। अनेकातून एकाची निवड करण्यासाठी अर्थातच काही निकषांची आवश्यकता असते। कोणता पर्याय स्वीकारायचा व कोणता फेटाळायचा हे समान निकषाच्या आधारावर करणे आवश्यक आहे। भावनेपोटी विचार किंवा भावनेपोटी निर्णय न घेता विवेकाच्या आधारे निर्णय घ्यावा लागतो। उदाहरणार्थ, शाळेत उशिरा येणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षा करण्याचा निर्णय भावनेच्या आहारी जाऊन न घेता प्रत्येक विद्यार्थिनी किती वेळा उशिरा आली आणि का उशिरा आली हे समजून घेऊनच मग शिक्षा करायची का कोणती शिक्षा करायची याचा निर्णय घेणे योग्य ठरते। निर्णयाचे वेगवेगळे प्रकार आहेत। त्यामध्ये हर्बर्ट सायमन यांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापकीय निर्णय यांचे प्रस्तावित स्वरूपाचे अप्रस्तावित स्वरूपाचे निर्णय असे वर्गीकरण केलेले आहे। एकाच प्रकारच्या घटना जेव्हा वारंवार घडतात तेव्हा तिच्या बाबतीत घेण्यात येणारा निर्णय हा समानच असतो। पूर्वी घेतल्याप्रमाणेच निर्णय हा प्रस्तावित स्वरूपाचा असतो। अशा समस्याबाबत ठराविक साच्याचे निर्णय असतात। उदाहरणार्थ, एखाद्या संस्थेत सायंकाळी भरणाऱ्या वर्गात वीज नसल्यास काय करावे हा प्रस्तावित स्वरूपाचा निर्णय असेल, परंतु त्या संस्थेत संशोधनासाठी अनुदान मिळवण्यासाठी काय करावे हा अप्रस्तावित स्वरूपाचा निर्णय असतो। यामध्ये प्राध्यापक जॉर्ज कटोना यांच्या मते निर्णय हे दैनंदिन स्वरूपाचे व मूलभूत स्वरूपाचे असू शकतात। दैनंदिन स्वरूपाचे निर्णय घेण्यासाठी फारसा विचार विनिमय किंवा परिस्थितीचे विश्लेषण करावे लागत नाही। संस्थेतील एखाद्या व्याख्यात्याला एखादे उद्बोधन वर्गात जायचे असल्यास तर कोणत्या प्रकारची रजा मंजूर करायची याबद्दलचा निर्णय घेणे हे दैनंदिन स्वरूपाचे निर्णयाचे उदाहरण आहे। परंतु संस्थेतील सदस्य संपात सामील झाले तर त्यांच्या अनुपस्थितीत ही कोणत्या प्रकारची रजा होईल हा निर्णय मात्र मूलभूत स्वरूपाचा असेल। मूलभूत स्वरूपाचे निर्णय घेण्यापूर्वी त्याबाबत वरिष्ठ पातळीवर व्यवस्थापकाशी विचारविनिमय होणे व त्यांचा सल्ला घेणे ही आवश्यक बाब असते। किंबहुना मूलभूत स्वरूपाचा निर्णय घेण्याचा अधिकार ही विशिष्ट पातळीवर वरिष्ठांनाच असतो। निर्णयामुळे होणारा खर्च किंवा परिणाम विचारात घेऊन पुष्कळदा मोठ्या स्वरूपाचा व लहान स्वरूपाचा निर्णय असेही वर्गीकरण केले जाते।
संस्थेसाठी संगणक किंवा झेरॉक्स मशीन घेणे हा मोठ्या स्वरूपाचा निर्णय आहे, तर स्टेशनरी खरेदीचा निर्णय हा लहान स्वरूपाचा निर्णय आहे. मोठ्या निर्णयासाठी व्यवस्थापकीय मंडळाची मान्यता घेणे आवश्यक ठरते. धोरणात्मक निर्णयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर ज्या निर्णयामुळे संस्थेच्या कार्यपद्धतीत, नियोजनात, संघटनेत बदल होऊ शकतात त्या निर्णयाला धोरणात्मक निर्णय असे म्हणतात. प्रत्यक्ष कारवाईशी संबंधित निर्णयास कार्यात्मक निर्णय म्हणतात. शिक्षण महाविद्यालयात अंतर्गत मूल्यमापनासाठी एकच परीक्षा घ्यावी किंवा वर्षभर सातत्यपूर्ण मूल्यमापन करावे हा धोरणात्मक निर्णय आहे. तर एखादा याबद्दलचा निर्णय झाला की त्यास काय करावे व काय करू नये या निर्णयाच्या कालाच्या स्वरूपाचा आहे. चेस्टर बर्नार्ड यांनी या निर्णयाचे वर्गीकरण संघटनात्मक व व्यक्तिगत निर्णय असे केलेले आहे. एखाद्या संस्थेचा प्रमुख या नात्याने घेतलेला निर्णय हा संघटनात्मक अधिकार असतो. कोणकोणत्या शिक्षकांना कोणकोणत्या इयत्तेचे तास यावर्षी द्यायचे यांसारखे निर्णय संस्थाप्रमुख संघटनात्मक निर्णय म्हणून घेतो. संघटनात्मक निर्णयाच्या स्वरूपाचे निर्णय घेण्याचे अधिकार पर्यवेक्षक, विभागप्रमुख वगैरेंना हस्तांतरित करण्यात येतात. अशा प्रकारचे निर्णय, संघटनात्मक निर्णय जे आहेत ते संपूर्ण संस्थेला बंधनकारक नसतात. याउलट संस्थाप्रमुखाने स्वतःच्या व्यक्तिगत पातळीवरून एखादा निर्णय घेतल्यास त्याला व्यक्तिगत निर्णय म्हणतात. हा निर्णय म्हणजे संपूर्ण संघटनेचा किंवा संस्थेचा निर्णय म्हणून त्याकडे पाहिले जात नाही. अर्थातच व्यक्तिगत निर्णय घेण्याच्या अधिकाराचे हस्तांतरण होऊ शकत नाही. संस्थेतील एखाद्या कर्मचाऱ्याला बिकट प्रसंगी आर्थिक मदत करणे हा व्यक्तिगत स्वरूपाचा निर्णय असू शकतो. एकाच व्यक्तीने घेतलेल्या निर्णयाला वैयक्तिक निर्णय म्हणतात. समूहाने, उदाहरणार्थ व्यवस्थापकीय मंडळाने घेतलेल्या निर्णयास सामूहिक निर्णय म्हणतात. संस्थेतील कोणत्याही सदस्यांचे कोठे बसावे याबाबत संस्थाप्रमुखाने घेतलेला निर्णय हा वैयक्तिक स्वरूपाचा आहे. संस्थेतर्फे एखादा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी व्यवस्थापकीय मंडळाने संमती देणे हा सामूहिक स्वरूपाचा निर्णय आहे. अल्पकालीन निर्णयाबाबत सांगायचे झाले तर जे निर्णय अल्प मुदतीसाठी अबाधित राहतात किंवा ज्या निर्णयांचा परिणाम अल्प कालावधीसाठी टिकतो अशा निर्णयास अल्पकालीन निर्णय म्हणतात. याउलट जे निर्णय तुलनात्मकदृष्ट्या अधिक किंवा खूप कालावधीसाठी अबाधित राहतात किंवा परिणामकारक राहतात त्यांना दीर्घकालीन निर्णय म्हणतात. दीर्घकालीन निर्णय वरिष्ठांकडून घेतले जातात व ते अत्यंत विचारपूर्वक घ्यावे लागतात. एखादा सदस्य दक्षतारोध पालन करण्यासाठी पात्र आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी घेतलेला निर्णय हा दीर्घकालीन स्वरूपाचा असतो. एखाद्या शिक्षकाच्या अनुपस्थितीत वर्गावर इतर कोणत्या शिक्षकास पाठवावे याबद्दलचा निर्णय हा आर्थिकेतर स्वरूपाचा असतो. संस्थेच्या हिताला प्राधान्य देऊन परिणामांचा साधक बाधक विचार करून तसेच निपक्षपाती घेतलेले निर्णय हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे निर्णय असतात. याउलट एखाद्या व्यक्तीच्या फायद्यासाठी भावनेच्या भरात घेतलेला निर्णय हा व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचा निर्णय असू शकतो. व्यवसायाच्या संपूर्ण क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या निर्णयास व्यवसायविषयक निर्णय म्हणतात. उदाहरणार्थ कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार अंमलात आलेला 10+2+3 हा शैक्षणिक आकृतिबंध विशिष्ट क्षेत्रातील विभागातील निर्णयामुळे त्याच क्षेत्रातील दुसऱ्या विभागावर परिणाम होतो अशा निर्णयास आंतरविभागीय निर्णय म्हणतात. शालेय अभ्यासक्रमातील विषयांची संख्या कमी जास्त करण्याच्या निर्णयामुळे बीएड अभ्यासक्रमावर परिणाम होतो, म्हणून हा आंतरविभागीय स्वरूपाचा निर्णय ठरेल. ज्या निर्णयाचा परिणाम फक्त एकाच विभागापुरता मर्यादित राहतो त्या विभागास विभागीय निर्णय असे म्हणतात. बीएड अभ्यासक्रमातील पाठांची संख्या किती असावी याबाबतचा निर्णय हा विभागीय स्वरूपाचा निर्णय आहे. अशा प्रकारे आपण निर्णय प्रक्रिया व निर्णय प्रक्रियेचे प्रकार पाहिलेले आहेत.